कृषी अधिकारी आणि सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 मिरज तालुक्याचा मेंटॉर मार्गदर्शक म्हणून काम करत आहे। आज या ठिकाणी लिंगणूर तालुका मिरज या गावी शिवकृपा शेतकरी गटाच्या वतीने जीवामृत तयार करण्याचं प्रात्यक्षिक आम्ही घेत आहोत। मी अनिल बाबूराव मगदूम कंपोस्ट लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली गेली 15 वर्षे सेंद्रिय शेती करत आहे। आज आमच्या मळ्यात जीवामृत तयार करायचं प्रात्यक्षिक आम्ही करून लावत आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य इथं आहे। सर्वप्रथम 200 लिटरचा बॅरल घेतला, यामध्ये 170 लिटर पाणी घेतले, त्याच्यानंतर 2 किलो गुळ घेतला, 2 किलो बेसन घेतले, त्याच्यानंतर 1 किलो माती घेतल्या, त्याच्यानंतर 10 लिटर गोमूत्र घेतले, त्याच्यानंतर 10 किलो शेण घेतले, 2 रिकामे बकेट घेतले, त्यामध्ये ढवळण्यासाठी 5 फुटाची काठी घेतलेली आहे आणि वर झाकण करण्यासाठी सुती पोती घेतलेला आहे। एवढं शेती जीवामृतसाठी लागते। सर्वप्रथम आम्ही गुळ गरम करून घेणार आहे। 2 किलो गुळ आहे, ते पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। घेतला तो आम्ही या 200 लिटर बॅरलमध्ये वाटत आहे। आता आम्ही डाळीचं पीठ 2 किलो वजन करून घेत आहोत, ती पण विरघळून घ्यायचं आहे। डाळीच्या पिठाचा मिश्रण तयार करून घेतले, ते आता परत आहे। अंदाजे 1 किलो माती लागते आणि अंदाजे 1 किलो माती घेतले, ते आता विरघळून घ्यायचं। वडाच्या झाडाची माती विरघळून घेतलेली आहे, ते आम्ही आता बॅरलमध्ये वाटत आहे। त्यानंतर आम्ही 10 लिटर डिसिकाचे गोमूत्र घेतलेले आहे, ते या बॅरलमध्ये वाटत आहे। डिसिकाचे 10 लिटर गोमूत्र वाटत आहे। डिसिकाचे 10 डिसिजन घेतलेले आहे किलो, त्याची आम्ही सुरळीत तयार करून त्या बॅरलमध्ये वाटायचं आहे। पाठवत लगेच लक्ष एक मिनिट कंटिन्युअसली फिरवतोय आणि दिवसातून 3 वेळा आपण फिरवतोय। तयार झालेला आहे, त्यात आम्ही पोत्याच्या ह्याला टाकून हे प्रात्यक्षिक जे झालेलं आहे ते 5 ते 7 दिवस ठेवायचं आहे आणि याला सकाळ दुपार संध्याकाळ 2 मिनिट ठेवायचं आहे आणि ते दिवसातून 3 वेळा काठीने ढवळायचं आहे आणि ते जेव्हा 5 दिवसानंतर तयार होईल त्यावेळेला हे 1 एकरासाठी पुरेसे आहे। 3 लिटर जीवामृत 1 एकरासाठी पुरेसे आहे। शेती करूया, स्मार्ट शेती